फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा 1 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे अथर्व खोलीत एकटा बसलेला असतो तेव्हा तिथे अंबिका येते आणि बोलते, काय म्हणालात तुम्ही माझ्याऐवजी गेला असता तर बरं झालं असतं. आज बोलले पण मी तुम्हाला बजावून ठेवते हां, परत जर असं बोललात ना तर गाठ माझ्याशी असेल. तेव्हा अंबिका बोलते, बोलणारच नाही तुमच्याशी. कळतंय का मी काय बोलते, की बायकोच्या शब्दाला किंमतच नसते असं समजून सोडून देणार आहात तुम्ही. अंबिकाला माहिती असतं की ती एक आत्मा आहे, ती कुणालाच दिसत नाही ना, तिचा आवाज कोणाला येत नाही, पण तरीही ती अथर्वशी बोलून मनाची शांती करत असते. तेवढं तिथे माया येते. माया अथर्व समोर येऊन उभं राहते. तेवढ्यात अंबिकाचं लक्ष मायाकडे जातं. जिथे अंबिका बसली असते माया तिथेच बसते, कारण की अंबिका कुणाला दिसतही नसते आणि एक ती आत्मा असते. तरीही अंबिका उठून घेते. अथर्वचं लक्ष नसतं. तेव्हा माया अथर्वला आवाज देते. अथर्व थोडा सावरतो. तेव्हा माया बोलते, आज जे काही वेदाच्या शाळेत झालं त्याचा विचार करतोयस ना. आय नो, पण डोंट वरी, मी आहे ना, मी वेदाला घेईल समजून. तेव्हा माया उगाच बोलत असते, यू नो, तू जशा अंबिकाच्या जवळ होता तशीही मी होते. अंबिका हे सगळं ऐकतच असते मायाचा खोटेपणा. तेव्हा माया बोलते, आजही एकही क्षण जात नाही की मला अंबिकाची आठवण येत नाही असा. इवन वेदामध्ये मला अंबिकाच दिसत राहते. मगाशी तू म्हणालास की अंबिकाच्या जागी तू असतास तर बरं झालं असतं. मला फक्त ऑलरेडी देवाने वेदाकडून तिच्या आईचं प्रेम हिरवून घेतलंय. अंबिका रडत रडत अथर्वच्या गळ्यातच पडते आणि बोलते, आता मी तिच्या बाबांचंही प्रेम हिरवून घेताना नाही बघू शकत. अंबिकाला खूप राग येतो तिचा. अथर्व अनकम्फर्टेबल होतो. तरी माया बोलते की आय एम सॉरी, मला अजिबात पटलेलं नाहीये की तू हे बोललास ते. अंबिकाला रागच येत असतो. माया बोलतच असते की वेदापासून मी तिच्या बाबांचं प्रेम कधीही लांब जाऊ देणार नाही. तेव्हा अंबिका ओरडते, माया लांब हो माझ्या नवऱ्यापासून. तेव्हा अथर्व त्याच्यावरचा मायाचा हात काढतो आणि बोलतो, माया खूप उशीर झालाय, तू जाऊन झोप आणि मला जरा एकटं बसायचंय. तेव्हा माया बोलते, यस आय नो, मी झोपते. फक्त एकदा चेक करते वेदा झोपली की नाही. तिला झोपण्या अगोदर दूध प्यायची सवय आहे ना, तेवढं देते आणि जाते. माया परत अथर्वच्या खांद्यावर हात ठेवते. अथर्व बाजूला करून घेतो. माया तिथून जाते. अंबिका मायाकडे बघतच असते. इकडे नर्मदाचा नवरा किचनमध्ये असतो. तेव्हा नर्मदा आणि मदन येतो आणि नर्मदा विचारते, तुम्ही किचनमध्ये काय करताय. तेव्हा तिचा नवरा बोलतो की आज ना माझ्याकडून तुम्हा सगळ्यांसाठी पार्टी. पण नर्मदा बोलते की काय. तेव्हा मदन बोलतो, कसली पार्टी. तेव्हा दामोदर बोलतो की तुमच्यासाठी लिंबू सरबताची पार्टी. नर्मदा बोलते, तुमच्या डोक्यात काय येईल ना, कसलं काही सांगताच येत नाही. तेव्हा दामोदर बोलतो, अगं सरबत पिऊन तर बघ, एकदम फर्स्ट क्लास झालंय. तेव्हा मदन विचारतो, पण एवढी लिंब आली कुठून तुमच्याकडे. तेव्हा दामोदर बोलतो, ते काय झालं, मी घरातल्या घरात वॉक घेत होतो. या कोपऱ्यातून त्या कोपऱ्याकडे, त्या कोपऱ्यातून या कोपऱ्याकडे. तिथे मला सगळी लिंबू सापडली. तेवढ्यात मला 20-22 लिंबू सापडली, ती मी आणली. तेव्हा नर्मदाने तोपर्यंत लिंबाच्या सरबताचा एक घोट घेतलेला असतो. दामोदर बोलतो, तू सरबत पिऊन बघ, एकदम फर्स्ट क्लास झालंय. घरातल्या सगळ्यांना देऊन येतो हा. दामोदर घरात सगळीकडे सरबत घेऊन जातो. तेवढ्यात मदन पळत येतो आणि बोलतो, बघितलं, सगळं व्यवस्थित झालं होतं, तुमच्या नवऱ्याने सगळी वाट लावली. तेवढ्यात मंजिरी मदन म्हणून आवाज देते. नर्मदा तोंडात जो घोट तिने ठेवलेला असतो तो पटकन गिळते. मंजिरी विचारते, कुठे होतास तू, दुपारपासून नाही दिसला. तेव्हा मदन बोलतो, माझं महत्त्वाचं काम होतं, तिकडे गेलो होतो. तेव्हा मंजिरी बोलते, मग सांगून नाही जात आहेत. तेव्हा मंजिरी त्याला सांगते की पटकन भांडी घासून घे आणि पटपट कामं कर. तेव्हा मंजिरी नर्मदाला बोलते, बरं आहे का गं, तुला औषध वगैरे देऊ काही. आणि माया दुधाचा ग्लास घेऊन येत असते आणि बोलते, वेदाला रात्रीची झोप लागत नाही, तिला आईचं प्रेम हवंय म्हणे. तेव्हा माया बोलते, आईचं प्रेम नाही, मी झोपेच्या गोळ्या टाकल्यात या दुधात. आता ती युजलेस वेदा गाढ झोपेल आणि घरातल्या सगळ्यांना वाटेल की माझ्यामुळे वेदा झोपलीये. कायमचीच झोपवते हिला. तेवढ्यात अनन्या समोर येते. तेव्हा माया बोलते, अगं वेदाला दूध प्यायची सवय आहे ना, म्हणून तिच्यासाठी दूध घेऊन जात होते. तेव्हा अनन्या बोलते, त्याची काही गरज नाहीये, मी दिलंय वेदाला दूध. अनन्या बोलते, तिला झोप येण्याची तू काळजी करू नकोस. अंबिका वहिनीची अंगाई आहे ना, त्याने तिला गाढ झोप लागते. सो नाऊ गो अँड स्लीप, गुड नाईट. माया पुन्हा दूध घेऊन वेदाच्या रूममध्ये जाते. वेदाच्या खोलीत जाते. वेदाकडे बघते आणि बोलते, वा, माझी झोप उडवून कसली शांत झोपलीये. तेव्हा माया वेदाने घातलेले कॉर्ड आणि वॉकमन बघते आणि बोलते, तुझ्या आईला जाऊन 1 वर्ष झालं तरी तिची अंगाई ऐकतेस नाही, तुझी झोप उडवली ना तर नावाची माया नाही. हे सगळं वेदाचा बडी बघतच असतो. माया वेदाचा वॉकमन घेते, ती कॅसेट काढते आणि बघते आणि बोलते, ही तुझ्या आईची अंगाई आहे ना, आता बघते कशी अंगाई ऐकतेस आणि माझ्याशिवाय कशी झोपतेस. तेव्हा माया कॅसेटमधला सगळा रीळ ओढत असते. तेव्हा तिथे अंबिका प्रकट होते. अंबिका बोलते, माया काय करतेस तू, माया सोड. बडीही भुंकत असतो. अंबिकाही रडून बोलत असते, माया सोड प्लीज. पण अंबिकाला काहीच करता येत नसतं. अंबिका ओरडत असते, माया प्लीज सोड, ते तिची अंगाई आहे, ती ऐकत असते, ती
झोपताना अंबिका ती कॅसेट खाली फेकून पायाने तुडवून टाकते. माया ती कॅसेट खाली फेकून पायाने तुडवून टाकते आणि अंबिका तिला तिच्या पायाला पकडत असते. अंबिका बोलत असते की माया किती वाईट असशील तू, मी जीव घेईल तुझा. तेव्हा माया कॅसेट कुचकलत बोलते, घे ऐक आईची अंगाई. तेव्हा वेदा उठते आणि रडायला लागते. तेव्हा माया तिच्यावर ओरडते, चुप. तेव्हा अंबिका वेदाजवळ बसते, वेदा म्हणून बोलते. तेव्हा माया बोलते, ए गप्प बसायचं, हं, आवाज बंद, गपचूप झोपायचं, कळलं. तेवढं तिथे अथर्व येतो आणि बोलतो, काय झालं माया, मी कसला तरी आवाज ऐकला. तेव्हा अथर्व वेदाला रडताना बघतो. तेवढ्यात माया पटकन पलंगाखाली ती कॅसेट सरकवते. तेव्हा अथर्व वेदाला विचारतो, काय झालं बाळा, का रडतेस तू. वेदा मायाकडे बघते. तेवढ्यात माया बोलते अथर्वला, अथर्व इट्स ओके, तिला वाईट स्वप्न पडलं असेल म्हणून ती रडत असेल, इट्स ओके. माया बोलते, तू जा, मी आहे इकडे. हे सगळं अथर्व, इट्स ओके, यू गो. तेव्हा अथर्व तिथून जातो. तेव्हा माया परत वेदाला बोलते, ए चुप, काही वेगळं सांगायचं का, झोपायचं हं आता, नाही तर सटकन लावून देईन, नाटकी कुठली. माया तिथून निघून जाते. अंबिकाला खूप वाईट वाटतं. अंबिका डोळे पुसते. अंबिका बडीला आवाज देते. बडीला अंबिका दिसत असते. तेव्हा अंबिका बोलते, बडी बेड खालून कॅसेट आण. बडी ती कॅसेट तोंडात धरतो. वेदा बडीकडून ती कॅसेट घेते, डोळे पुसते आणि ती परत वॉकमनमध्ये ठेवते आणि पुन्हा अंगाई ऐकायला सुरुवात करते. तेव्हा अंबिकाला पण बरं वाटतं. तेव्हा अंबिका बोलते, माया हे तू अति केलंस, माझ्या वेदाची झोप उडवून आता तू शांत झोपणार नाही, मी तुला शांत झोपू देणार नाही. इकडे माया झोपलेली असते. तेवढ्या तिथे अंबिका प्रकट होते. अंबिका AC फुल करते. मायाला थंडी वाजायला लागते. मायाचं ऑटोमॅटिक अंगावरचं पण निघून जातं. मायासारखं घेण्याचा प्रयत्न करते, ते सारखं निघतं. माया बघते आणि बोलते, AC कोणी ऑन केला. मायाच्या अंगावरचं पुन्हा ओढलं जातं. मायाला खूप थंडी भरते. माया थोडी घाबरते. माया ACचं रिमोट शोधते. माया AC स्टॉप करायला बघते तर ऑटोमॅटिक ACचं टेम्परेचर -वर जातं. हे अंबिका सगळं करतच असते. मायाची रूम पूर्ण थंडी होते. माया कबर्ड खोलायचा ट्राय करते पण ते पण लॉक होतात. AC मधून थंड वाफा बाहेर पडत असतात. माया खूप घाबरते. मिररवर मी तुला सोडणार नाही म्हणून लिहून येतं. माया तेही बघते. माया बघते तर अथर्व आणि अंबिकाची पेंटिंग असते आणि त्या पेंटिंगमध्ये तिला अंबिका ही खरी दिसत असते. त्या पेंटिंगमधनं अथर्व गायब होतो. मायाला अंबिका एकटीच दिसत असते हसताना. लाईट्स पण ऑटोमॅटिक ऑन होतात. माया जोरात ओरडते. तेवढ्यात नर्मदा दरवाजा उघडते. नर्मदा, दामोदर, मदन धावत येताना विचारतात, माया काय झालंय. ते विचारतात, वाईट स्वप्न पडलं का तुला. तेव्हा माया बोलते, माझा चेहरा पेंटिंगमध्ये बदलला. तेव्हा माया पेंटिंगकडे जाते आणि बोलते, माझा चेहरा पेंटिंगमध्ये बदलला आहे. आणि बघते तर बोलते, नाही बदलला आहे माझा चेहरा. तेव्हा मदन बोलतो, अहो माया मॅडम, कुठे काय झालंय पेंटिंगला. तेव्हा माया गोंधळत बोलते, आरशावर लिहिलंय काहीतरी. तेव्हा नर्मदा बोलते, अगं माया असं का बोलतेस तू, आरशावर काहीच लिहिलेलं नाहीये. तेव्हा माया बोलते, इथे लिहिलेलं आता काहीच लिहिलेलं नाहीये, असं का होतंय माझ्यासोबत. माया बोलते, मला थंडी वाजते, AC बंद करा, मला थंडी वाजते. दामोदर बोलतो, थंडी वाजते, अगं माया घाम फुटलाय तुला. तेव्हा दामोदर बोलतो, अगं माया AC तर बंद आहे. तेव्हा माया AC कडे बघते आणि बोलते, AC बंद आहे. तेव्हा नर्मदा बोलते, माया तुलाही आला ना अनुभव जो मला आलाय. तेव्हा माया बोलते, म्हणजे मला कळत नाही तुम्ही काय बोलताय. तेव्हा मदन बोलतो, म्हणजे मला सांगा, आज तुम्ही वेदाला काही त्रास दिलाय का. मायाला आठवतं ते कॅसेट मधले कसा रीळ काढून फेकत असे ते. तेव्हा माया बोलते, हो. तेव्हा मदन बोलतो, म्हणूनच हे असं सगळं होतंय. तेव्हा मदन बोलतो, 2-3 दिवसापासून वेदाला जो कोणी त्रास देतोय त्याच्यासोबत वाईटच घडतंय. मायाला लगेच आठवतं, तिने दाराला जे दोरे बांधलेले असतात ते बघायला माया पटकन बाहेर पळत जाते. माया दरवाज्यातनं पळत येते. दरवाज्यातनं बाहेर येते. रडत दरवाजाकडे बघते आणि डोक्याला हात लावते आणि बोलते, मला वाटलंच होतं. मदन, पिर्या कुठे, ते दारावरचं ते बंधन कुठे. ते बोलतात, माहित नाही मॅडम. मदन बोलतो, त्याच्यावर फार लक्ष नव्हतं आमचं. तेव्हा माया बोलते, मग लक्ष कुठे असतं. की फक्त खायचं प्यायचं मजा करायची. म्हणून मी तुम्हाला मूर्ख म्हणते, ॲब्सोल्यूट मूर्ख दोघं. त्या बंधनामुळे आपण सेफ होतो, आपलं ते संरक्षण करत होतं. तेव्हा माया बोलते, नाही आपल्याला उद्याच्या उद्या तिकडे जावं लागणार आहे, आपल्याला ताबडतोब घाई करावी लागणार आहे. मदन बोलतो, कुठे जावं लागणार आहे मॅडम. तेव्हा माया बोलते, बहुतेक ती परत आलीये. तेव्हा मदन बोलतो, कोण आलीये. तेव्हा माया बोलते, ती परत आलीये. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.